महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। JSM महाविद्यालयामध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न। अलिबाग, धनंजय कवटेकर। JSM महाविद्यालय अलिबाग येथे मुंबई विद्यापीठ, फुले आंबेडकर अध्यासन व JSM महाविद्यालय भाषा व सामाजिक शास्त्र विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 व 14 जानेवारी 2023 रोजी गुलामगिरी ग्रंथ व सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे। सदर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्या हस्ते दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता झाले। या चर्चासत्राचे बीजभाषक डॉक्टर उमेश बगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महात्मा फुले यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथाच्या व सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जातीव्यवस्था, धार्मिक स्तोम, स्पृश्य अस्पृश्य मानसिकतेवर कडाडून टीका केली आहे। शेवटी आपल्या भाषणात प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे यांनी सार्वजनिक सत्यधर्मची तत्वप्रणाली विशद केली। जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गौतम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ लिहून गुलामगिरीची चिकित्सा केली। महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव व वारसा प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी प्रबोधनकार, संत आणि विचारवंत यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, असे मत ॲडव्होकेट गौतम पाटील यांनी व्यक्त केले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर उमेश बगाडे यांनी आपल्या बीजभाषणातून चर्चासत्राची दिशा स्पष्ट केली आहे। ते पुढे म्हणाले, इसवी सन 1873 नंतर झालेल्या सत्यशोधक समाजाच्या सांस्कृतिक, साहित्यिक योगदानाची चर्चा व्हावी व त्यांच्या विचारांची पुनर्मांडणी करण्याच्या आवश्यकतेतून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये सर्वांनी आपले मत, विचार प्रकट करावेत, असे आवाहन प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी केले। या चर्चासत्रासाठी कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर, डॉक्टर वंदना महाजन, डॉक्टर अनिल सपकाळ, डॉक्टर अशोक चोपडे, प्राध्यापक श्रीरंजन आवटे, प्राध्यापक सचिन गरुड, प्राध्यापक डॉक्टर निळकंठ शेरे, प्राध्यापक डॉक्टर सोनाली पाटील, प्राध्यापक प्रकाश दातार, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते। या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अनिल सपकाळ यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जयेश म्हात्रे यांनी केले आणि आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर निळकंठ शेरे यांनी केले। जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करा, ज्या फ्रेंच क्रांतीचं इन्व्होकेशन, त्या फ्रेंच क्रांतीची आठवण आपण भारतामधल्या सर्व क्रांतीसाठी करतो, ती क्रांती ही एका अर्थानं मानवी अधिकार स्त्रियांना आणि काळ्यांना देऊ इच्छित नव्हती, ती सीमित होती। आणि फुले असे आहेत की त्यांनी मानवी अधिकाराचं तत्व जे भारतामध्ये जाहीर केलं ते स्त्रियांना आणि अस्पृश्यांना विस्तारलं आणि त्यांनी ती चौकट फक्त शूद्र पुरुषांसाठी किंवा सीमित लोकांसाठी ठेवली नाही, त्यांनी ती सार्वत्रिक केली। हे सार्वत्रिक सूत्र तुम्हाला केवळ फुल्यांमध्ये दिसतं। दुसरी महत्वपूर्ण गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे की एनलाइटमेंटनं किंवा प्रबोधनानं मनुष्यत्वाचा जो विचार पुढे आणला त्याचं एक सूत्र त्यांनी जाहीर केलं, मनुष्य असणं म्हणजे स्वतंत्र असणं। मनुष्यत्वाचा मूळ गुण स्वतंत्रता आहे आणि
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।